देवळा या तालुक्यातील फुले माळवाडी गावातील खालप रोडवर गोविंद शेवाळे हे मुलगी हर्षाली गोविंद शेवाळे व मुलगा शुभम गोविंद शेवाळे यांच्यासह राहत होता. शेती व्यवसायासह तो होमगार्डही होता. हम दो हमारे दो असा हा छोटा परिवार होता. ग्रामीण भागात राहत असल्याने जे मिळेल त्यावर त्याची गुजराण होत होते. मात्र या संसारात काहीतरी वाद धुमसत असेल याची कुणकुण कोणालाही नव्हते. खरे तर घर म्हटले की भांड्याला भांडे लागतेच. त्यामुळे घरात पती पत्नीत होणारे तंटे कोणाला नवीन नव्हते. या दोघा पती पत्नीतही काही कारणातून वाद होत होते, पण नवरा बायकोची भांडणे म्हणून कोणी त्याकडे फार गांभीर्याने पाहिले नाही. मात्र यातून असे काही घडेल की हसता खेळता परिवार या जगातून कायमचा निघून गेला. रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना फुले माळवाडी गावाचे सरपंच लंकेश बागुल यांनी फोन करून कळवले. फुले माळवाडी गावात राहणाऱ्या गोविंदा बाळू शेवाळे यांनी त्याच्या राहत्या घराच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने लटकून आत्महत्या केली आहे. त्याची पत्नी कोमल, मुलगी हर्षाली आणि मुलगा शुभम हे देखील बाजूलाच पलंगावर मृत अवस्थेत पडलेले आहेत. तेव्हा त्यांनी अंमलदारांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीला घेतली आणि पोलीस घटनास्थळी रवाना झाले. पोलीस घटनास्थळी गेले आणि घटनेची पाहणी केली असता गोविंद शेवाळे हा घराच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत होता. बाजूलाच पलंगावर त्याची पत्नी कोमल, मुलगी हर्षाली व मुलगा शिवम असे तिघेजण मृत अवस्थेत पडलेले होते. पोलिसांनी घटनास्थळ व 4ही मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण केले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान पोलीस अधिक माहिती घेऊ लागले. मयत गोविंदाचा सक्का भाऊ तुषार शेवाळे याला सकाळी 6:22 व्हॉट्सअपवर गोविंदाने एक सुसाईड नोट पाठवली होती. त्यात मी व माझा परिवार या दुनियेतून दूर चाललो आहे असा मजकूर लिहिलेला होता. सकाळी 6:51 स्वतःच्या व्हॉट्सअपवर गोविंदने स्वतःचे व पत्नी मुलांचे फोटो ठेवून शेवटी भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटसही ठेवले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांबळे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी चौघांना तपासून ते सर्वजण मृत झाल्याचे सांगितले. सुनीता सुनील वाघ, कामगार पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरेवरून देवळा पोलीस ठाण्याला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गोविंदची अंगझडती घेण्यात आली. त्याच्या पॅन्टच्या चोर खिशात एक कागदाची चिठ्ठी मिळून आली. ती चिठ्ठी जप्त करण्यात आली. त्या चिठ्ठीत गोविंद याने लिहिले होते की माझे सासरे बळीराम पंडित सोवणे हे सतत मुलीला फोन करून जमीन वाटणीबाबत व इतर कारणाने भांडण करण्यात भाग पडतात असे लिहिलेले आढळून आले. त्या खाली 2 ओळी सोडून माझ्यासह परिवारास मी, माझी बायको कोमल, मुलगा शुभम उर्फ खुशांत व मुलगी हर्षाली यांनी मी माझ्या हाताने दोरीने गळा आवळून मारले आहे. मी सुसाईड करत आहे असे लिहून शेवटी खाली त्याने सही केल्याचे आढळून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोमल शेवाळे, खुशांत व हर्षाली या तिघांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे अभिप्राय दिला आणि गोविंदने पण दोरीने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. रात्री केव्हा तरी गोविंद हे टोकाचे पाऊल उचलले आणि दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 6:08 ही घटना उघडकीस आली. मयत गोविंदा बाळू शेवाळे याने घरात पत्नीसोबत शेतीची वाटणी व इतर कारणावरून वारंवार होणाऱ्या भांडणाच्या कारणावरून पत्नी कोमल, मुलगी हर्षाली व मुलगा शुभम यांना दोरीने गळा आवळून जीवे ठार मारले आणि स्वतः आत्महत्या केल्याची घटनेत चित्र स्पष्ट झाले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि ही घटना तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.